अत्यंत पवित्र अशा वातावरणामध्ये ध्यानधारणा योग शिबिर घेतले जाते। ध्यानधारणा योग शिबिरामध्ये ध्यानाच्या विविध पद्धती शिकवण्यात येतात आणि या पद्धतीमुळे मन व बॉडी रिलॅक्स होत असते। मन व बॉडी रिलॅक्स झाल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास जसे की भीती, टेन्शन, चिडचिडेपणा, विनाकारणचे विचार डोक्यात येणे, अनिद्रा, निर्णय क्षमता नसणे अशा अनेक त्रास, चिडचिडेपणा आपोआपच निघून जात असतात। अनेकांचे असे मत आहे की ध्यानधारणा योग शिबिरामध्ये शरीरामधील संचार मोकळा होतो। संचार मोकळा झाला होतो, तसेच संचार नाव सांगत नसेल तर नाव सांगतो, बांधलेला संचार मोकळा होतो। त्रासदायक शक्तींचा जर काही संचार असेल तर तो निघून जातो। हे खरं आहे, परंतु ज्यांच्या अंगामध्ये संचार नाही त्यांना देखील या शिबिराचा अत्यंत चांगला लाभ होत असतो। तसेच शिबिरामध्ये स्वतःभोवती सुरक्षा कवच कसे निर्माण करायचे, जपामध्ये लक्ष कसे लावायचे, ध्यानामध्ये लक्ष कसे लावायचे, आपल्या मनाच्या शक्ती काय आहेत, या शक्ती कशा ओळखायच्या, मनाचा आपल्या जीवनावरती कसा परिणाम होतो व मनाला योग्य विचार कसे दिले पाहिजेत, हे देखील मी अगदी सविस्तरपणे या शिबिरामध्ये शिकवत असतो। सप्तचक्र जागृतीचे बीज मंत्र या शिबिरामध्ये शिकवले जातात। श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, आपली श्रद्धा कशी वाढवावी, विविध प्रकारचे मंत्र त्यांचे जप कसे करायचे, दुर्मिळ असे बीज मंत्र त्यांचे जप कसे करायचे, त्यांचा लाभ कसा घ्यायचा, हे देखील शिबिरामध्ये शिकवण्यात येते। अनेक वेळेला त्रासदायक संचार व मनामध्ये साठलेला विचारांचा फोर्स असा बाहेर निघत असतो, त्यावेळेला असा त्रास होत असतो। मनोविज्ञान व अध्यात्म यांचा सुरेख संगम म्हणजे आपलं हे शिबिर असतं। तळागाळातील विविध क्षेत्रातील लोक आपल्या शिबिराला दूरवरून हजेरी लावत असतात आणि शिबिरामध्ये जे शिकवलं आहे याचं प्रॅक्टिस घरी केल्यानंतर त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्यातून ते पार होत असतात, असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे। मनाचे प्रकार काय आहेत, मन आपल्या जीवनावरती कसा चांगला किंवा वाईट परिणाम करत असते, या मनाला संस्कारित कसे करायचे, कोणत्या वेळेत करायचे, त्याच्या पद्धती काय, हे देखील मी या शिबिरामध्ये अगदी सविस्तरपणे लोकांना शिकवत असतो। या शिबिरामध्ये आलेल्या लोकांना अनेक प्रकारचे चांगले व दिव्य अनुभव आलेले आहेत, असे त्यांचे स्वानुभव आहेत, त्यांचे स्वतःचे विचार आहेत। जीवन बदलून टाकणारं आपलं हे शिबिर दर महिन्यामध्ये असतं। आता मार्च 2025 मधील शिबिर हे 23 मार्च 2025 रोजी आहे। याचं रजिस्ट्रेशन पूर्ण चालू झालेलं आहे। जो मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता, याची नोंद करू शकता। अधिक सविस्तर माहिती हवी असेल तरी देखील या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता। जेवण, चहा, पाणी याची उत्तम व पवित्र व्यवस्था या शिबिरामध्ये केलेली असते। आपण बरोबर काही आणण्याची गरज नाही आहे। हे शिबिर एक दिवसीय असतं, सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत असतं आणि या दरम्यान मी प्रत्येकाला वैयक्तिक थोडा वेळ देत असतो, त्यांच्या समस्या ऐकून घेत असतो, याच्यावरती समाधान देखील करत असतो। अशा विविध प्रकारचे विचित्र शक्ती देखील या शिबिरामध्ये येत असतात आणि याचं निराकरण देखील होतं, असा लोकांचा स्वानुभव आहे। त्रासलेले, पिडलेले, सर्वत्र जाऊन थकलेले लोक या शिबिरामध्ये येत असतात आणि बरे होत असतात आणि यातच मला माझ्या जीवनाची धन्यता वाटते की आपण काहीतरी समाजाचं देण लागतोय आणि आपण काहीतरी समाजासाठी करतोय। तर ज्यांना शिबिराला यायचं आहे मार्च 2025च्या, त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन ताबडतोब पूर्ण करावं।
आपणास इथे जो 74 10 74 69 83 हा नंबर दिसतोय, या नंबरला आपण फोन करायचा आहे, शिबिराविषयी अधिक जानकारी घ्यायची आहे आणि इथं आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. खरोखरच आपण एक वेळेस शिबिराला येऊन पहा. आपल्या जीवनामध्ये नक्की बदल होतात, त्रासातून नक्कीच मुक्ती होते आणि आपण खरोखरच एकदा शिबिराला यावं आणि याचा अनुभव घ्यावा ही आपणास नम्र विनंती. जय आदिशक्ती.